मित्रांनो, खरं सांगा, तुमचा पगार येतो पहिल्या दिवशी आणि 10व्या दिवशी गायब होतो आणि उरलेल्या 20 दिवसात आपण गुगलवर शोधत बसतो 500 रुपयांत 20 दिवस कसे काढायचे. काही वेळा तर आपण असा कॅल्क्युलेशन करतो, ठीक आहे, जर रोज 2दा चहा कमी केला तर 240 रुपये वाचतील, म्हणजे कदाचित महिना निभावेल. जर ही सिच्युएशन तुमच्यासोबत घडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खास मराठी फायनान्स चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो प्रत्येकाला जवळचा वाटतो, वजा पगारातून पैसे कसे वाचवायचे. पगार म्हणजे अगदी असा गेस्ट आहे जो फार वाट पाहून येतो, 2 दिवस आनंद देतो आणि मग पळून जातो. खरं ना? आता खरं सांगा, पगार मिळाल्यावर पहिल्याच दिवशी कशी फिलिंग येते? या महिन्यात मी सगळं बदलणार, बचत करणार, जिम जॉईन करणार, नवा प्लॅन बनवणार. पण दुसऱ्या दिवशीच ऑनलाईन सेल लागते आणि आपण म्हणतो हे घेतलं तर खरं इन्व्हेस्टमेंट आहे. पण खरं तर तो खर्च असतो आणि महिन्याच्या शेवटी आपला अकाउंट असा दिसतो की जणू डेझर्टमध्ये पाणीच नाही. तर आता वेळ आलीये हा सायकल तोडायची. चला तर मग काही भन्नाट, सोप्या आणि मजेशीर टिप्स बघूया, ज्या फॉलो केल्या तर तुम्ही नक्की सेव्हिंग करू शकाल. सर्वात पहिली गोष्ट, पगार आल्यानंतर आधी सेव्हिंग मग खर्च. आपण नेहमी काय करतो, आधी खर्च करतो आणि मग उरलं तर सेव्हिंग. पण उरतं तरी काय? 200 ते 300 रुपये. अरे, हे सेव्हिंग नाही, हे म्हणजे सापडलेली सुटी नाणी. म्हणून पगार आल्यानंतर लगेच 20% वेगळं करा. याला मी म्हणतो वडापाव नियम. वडापाव खाताना आधी पाव बाजूला करतो, मग वडं खातो. तसंच सेव्हिंग आधी बाजूला ठेवा, नंतर बाकीचं जीवन जगा. दुसरी गोष्ट, वजा खर्च लिहून ठेवा. काय बाबा, 2025 मध्ये कोण लिहितं खर्च? असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. पण एकदा लिहून बघा. महिन्याच्या शेवटी कळेल की तुम्ही एवढे पैसे कॉफी, स्नॅक्स, रँडम ऑनलाईन डिलिव्हरी आणि कधी न वापरलेल्या सबस्क्रिप्शन्सवर उधळले आहेत. खरं सांगा, आपण किती ॲप्स वापरतो ज्याचं सबस्क्रिप्शन घेतलंय पण उघडलंही नाही? स्पॉटिफाय, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिझनी अधिक हॉटस्टार. अरे बाबा, बघायला वेळ कुठे आहे? पण पैसे मात्र जातात. तिसरी गोष्ट, माझा EMI ट्रॅप टाळा. आजकाल लोकांच्या आयुष्यात 3 गोष्टी फिक्स असतात: मजा, सकाळचा टी, इंस्टाग्राम स्क्रोल आणि EMI. मोबाईल EMI, बाईक EMI, फ्रीज EMI, अगदी हेडफोन पण EMI वर घेतले जातात. EMI म्हणजे असं मॉन्स्टर आहे जे दिसायला लहान आहे पण तुमचं फ्युचर खाऊन टाकतं. गरज असेल तेव्हाच EMI घ्या, लक्झरीसाठी नाही. अन्यथा सेव्हिंग कधीच होणार नाही. चौथी गोष्ट, लक्झरी खर्चावर ब्रेक लावा. स्टारबक्सचा कॉफी 250 रुपयांचा आणि लोकल कटिंग चाय 12 रुपयांचा. फरक फक्त इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आहे. खरं तर तो कॉफी 250 रुपयांचा नाही, तो म्हणजे तुमच्या सेव्हिंगचं अपहरण आहे. महिन्यातून एकदा चालेल, पण रोजचं लक्झरी म्हणजे सेव्हिंगला बाय बाय. पाचवी गोष्ट, वजा शक्य असेल तिथे कॅश वापरा. कार्ड किंवा UPI वापरल्यावर आपण 5,000 उडवले तरी कळत नाही. पण 500 रुपयाची नोट काढून 40 रुपयाचा समोसा घेताना मनाला टोचतं. अरे रे, बाकी 460 कुठे गेले? कॅश वापरल्यावर खर्च जास्त जाणवतो आणि तेवढं कंट्रोलही होतं. सहावी गोष्ट, पिगी बँकचा जादू. तुम्हाला वाटेल पिगी बँक म्हणजे लहान मुलांचं काम. पण खरं सांगतो, दररोज 20 रुपये टाकलेत तरी महिन्याला 600 होतात, वर्षभरात 7,000 पेक्षा जास्त. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सेव्हिंग दिसायला लागते. दिसली की कॉन्फिडन्स येतो. सातवी गोष्ट, स्वप्न लहान लहान गोलमध्ये डिवाइड करा. मी करोडपती होणार हे मोठं स्वप्न आहे, पण ते लगेच नाही होणार. म्हणून लहान गोल द्या. या महिन्यात 2,000 वाचवायचं, पुढच्या महिन्यात 2500. हे गेमसारखं ट्रीट करा. सेव्हिंग जास्त झाली की स्वतःला छोटा गिफ्ट द्या, पण खर्च करून नाही, तर कदाचित एक स्मॉल पिकनिक, एक पुस्तक किंवा छोटासा सेल्फ रिवॉर्ड. आठवी गोष्ट, मित्रांच्या सोबतीत कंट्रोल ठेवा. कारण खरं सांगा, खर्च कुठे जास्त होतो? मित्रांसोबत. चल रे, आज पार्टी आहे, चल शॉपिंग करू, चल मूव्ही पाहू. आणि आपण म्हणतो ठीक आहे, उद्या सेव्हिंग करू, पण उद्या कधीच येत नाही. म्हणून मित्रांसोबत प्लॅन करताना बजेट ठरवा आणि तेवढंच खर्च करा. नववी गोष्ट, मायनस साईड इन्कम. आता तुम्ही म्हणाल, अरे बाबा, मुख्य पगारच पुरत नाही, साईड इन्कम कशी करू? पण खरं तर आजच्या काळात साईड इन्कम खूप सोपं झालंय. फ्रीलान्सिंग, टीचिंग, कंटेंट क्रिएशन, पार्ट टाइम काम. काहीतरी जमवलं तर महिन्याला 2,000 ते 3,000 एक्स्ट्रा मिळतील. हे पैसे थेट सेव्हिंगमध्ये टाका. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल, अरे हे शक्य आहे का? पण खरं सांगतो, एकदा सुरू केलं की खूप सोपं आहे. सेव्हिंग म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणं नाही, तर ती एक माइंडसेट आहे. तर मंडळी, आता मला सांगा,
तुम्ही पगार आल्यानंतर किती दिवसात गायब करता? कमेंटमध्ये लिहा. माझा पगार टिकतो ____ दिवस. बघूया कोणाचा पगार जास्त टिकतो आणि कोणाची स्टोरी सगळ्यात फनी आहे. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांचा पगार नेहमी 10 दिवसातच इव्हॅपोरेट होतो. आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून मजेशीर फायनान्स टिप्स घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत लक्षात ठेवा, वजा पगार हा मेहमान आहे. त्याला नीट सांभाळलं तर तो टिकतो, नाही तर तो गायब होतो. आणि सेव्हिंग करणं म्हणजे पनिशमेंट नाही, ते म्हणजे फ्युचरला दिलेली सर्वात मोठी गिफ्ट आहे.